नमस्कार मित्रांनो, मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील। मित्रांनो, आमचे मित्र पोलीस इन्स्पेक्टर श्रीयुत रामदास देवराम पठारे साहेब हल्लीच सेवानिवृत्त झालेले आहेत। त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आम्ही आज एक फंक्शन अरेंज केलेला आहे, तर चला त्या फंक्शनला सामील होऊया। आणि नाती जपणारा आणि नाती सांभाळून ठेवणारा माणूस मनाचा रॉयल असतो। मनाचा हा श्रीमंत माणूस ओळखला जातोय जोरदार टाळ्यांच्या गजरात। आपल्या सगळ्यांचे लाडके श्रीमान रामदासजी देवराम पठारे साहेब। बघा, ज्या व्यक्तींची आम्ही सन्मानपूर्वक नावं घेतोय त्यांच्यासाठी खणखणीत टाळ्या आणि त्यांचं या मंचावर आम्ही स्वागत करतो। त्यांनी सुद्धा कृपया आसनस्थ होऊन घ्यावं ही त्यांना विनंती। मला या मंचावर ज्या व्यक्तींना मी बोलवलेलं आहे तसंच हा परिवार आलेला आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार पुन्हा एकदा टाळ्या द्या। मी विनंती करतो त्यांनी कृपया आसनस्थ होऊन घ्या। दिव्यातील वाद म्हणजे मुलगीच असते, त्यामुळे आपण या फॅमिलीला कंप्लीट आता समजतोय। त्याला जोरदार टाळ्या सुद्धा मुलगा आणि मुलगी यांचं स्वागत आहे। चला, आजच्या या सोहळ्यामध्ये जास्त विलंब न लावता पाहुणे आहेत। आयुष्यात हा प्रवास त्यांना कसा वाटला, आपल्या मैत्रीचा, आपल्या अधिकारीचा, आपली सेवा बजावताना 39 वर्ष त्यांना पाहिलं, किंवा त्यांचा कुठला गुण त्यांना आवडला, किंवा त्यांचा कुठला आदर्श त्यांना आवडला, आणि काय काय त्यांच्याबद्दल रहस्य आहेत ते आपण आलेल्या प्रमुख पठारे साहेब त्यांच्याबद्दल सांगतील। नमस्कार। आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती श्री रामदासजी पठारे साहेब, त्यांचे कुटुंबीय, आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले माननीय श्री राजळे साहेब, तसेच माझा पठारे साहेबांचा मित्रपरिवार, नातेवाईक आणि त्यांच्या सोसायटीमधील सहकारी। तर पठारे साहेबांची निवृत्ती ही 30 जून 2025 रोजी झालेली आहे। साहेबांची आणि माझी ओळख ही 2017 पासून झाली। जेव्हा मी इथं अमरावतीवरनं ट्रान्सफर होऊन आलो तेव्हा साहेबांचाच चार्ज मी त्यानंतर घेतला 1-1.5 महिन्यानंतर, आणि आम्ही सोबत आम्ही त्या काळातही नोकरी केली। आणि त्यानंतर मग आता 1 वर्षापूर्वी साहेब इथनं मुंबईवरनं बदलून आले, त्यामुळे त्यांचा सहवास आम्हाला 1 वर्ष लाभला। साहेबांची विशेषतः सांगायची झाली तर साहेब कामाच्या बाबतीत खूप मेहनती आहेत, आणि आता तुम्हीच म्हटल्याप्रमाणे त्यांचा कुठला गुण आवडला तर मला असं हे आवडलं त्यांचं की रिटायरमेंटला यांना काही महिने होते आणि आमच्या इथं MSPGचे गेम्स होते, तर त्याच्यामध्ये एक आमच्या ACP साहेबांनी त्यांना जबाबदारी दिली होती त्या गेम्समधल्या टेक्निकल कामाची। तर साहेबांनी एवढी मेहनत घेतली की असं वाटणार नाही की ही व्यक्ती आता 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर रिटायर होणार आहे। खूप मेहनत घेतली आणि खूप चांगल्या प्रकारे साहेबांनी केलं। तर ते काम जे त्यांना दिलं होतं ते त्यांनी करून घेतलं। तर विशेष म्हणजे असं की नाहीतर काय होतं की आता होतो मी रिटायर, मला 4च महिने राहिले, 5च महिने राहिले, तर तसं त्यांनी केलं नाही, खूप मेहनत घेतली त्यांना, त्यामुळं बाकीच्यांना पण उत्साह आला आणि खूप चांगल्या प्रकारे ते काम झालं। हे त्यांचा गुण मला खूप आवडला। बरेचदा असं व्हायचं की मी म्हणायचो साहेब असं करा, जा घरी तुम्ही, आता वाजले 6, तर तरी पण साहेबाचं नाही थांबतो थोडंसं, 1-1.5 तासानंतर जातो। म्हणजे मला माहीत होतं की हा प्रवास त्यांचा थोडा लांबचा आहे, ते स्कूटरवर यायचे किंवा गाडी घेऊन यायचे, पण साहेबांनी असं कधीच नाही केलं की चला आता मी जातो, आता मला काय की जास्त नाही, मी जातो दुपारी, असं ना कधी झालं नाही। तर साहेबाचा हा गुण फार हे आहे, कामामध्ये मेहनत, इमानदारी, आणि आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे, इथं लिहिल्याप्रमाणे सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा सहवास हा कायम राहणार आहे। आम्ही त्यांना भेटत राहू, ठाण्यात ते आले तर ते आम्हाला भेटत राहतील। तर सर्वांना पुढील आयुष्याकरता हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। आजचे उत्सवमूर्ती आणि आमचे मित्र रामदास पठारे वहिनी, त्यांचे चिरंजीव सुनबाई, मुलगी, आपण सर्व मित्र सहकारी। पठारे साहेबांचा आणि माझा पहिला संबंध पुण्यात आला, आणि त्यानंतर पुण्यात प्रदीर्घ सेवा आम्ही एकत्र केली, आणि त्यानंतर मुंबईतसुद्धा 1 टर्म आमची सोबत झालेली आहे। पठारे साहेब यांच्या कामाबद्दल त्यांच्या आत्ताच्या सहकाऱ्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे। अतिशय अभ्यासू, कष्टाळू, सातत्यपूर्ण, आणि शासकीय अधिकाऱ्याकडे लागतो तो पाठपुरावा या त्यांच्याकडे खूप चांगल्या गोष्टी आहेत, आणि त्यांच्यामुळे
त्यांचे जे काही कामं असतील ते पेंडिंग जर राहणार नसतील तर सगळ्या टीमलाच त्याचा निश्चितपणे फायदा होतो. त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांचा शासकीय कामाव्यतिरिक्तही मित्रत्वाचा अनुभव थोडा जास्त चांगला आहे. मी मित्र म्हणून त्यांचा खूप जवळ होतो. आमचे घरगुती संबंध आहेत. वहिनीचे आमच्या मिसेसचे मैत्री आहे. आमची मुलं एकमेकात खेळलेली आहेत आणि त्यामुळे आज त्यांचा ज्यावेळेस 3-4 दिवसापूर्वी निरोप आला त्यावेळेस मी त्यांना खात्रीनं सांगितलं की मी नक्की येईल. तर आजच्या या प्रसंगी मी माझ्या कुटुंबाकडून माझ्या खात्यातल्या त्यांचे सहकारी माझे सहकारी जे मित्र आहे या सर्वांच्या वतीने त्यांचं पुढील आयुष्य सुख समाधानाचं आनंदाचं यशस्वीतेचं जावं. त्यांचा जो निरोप आला त्यावेळेस सहज त्यांचं स्टेटस बघण्यात आलं आणि त्याने एक नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे त्यांचा विरंगुळा म्हणून कदाचित. कारण हे म्हटले तसे किंवा तुम्ही म्हटलेत मला वाटतं की त्यांचं वय असं काही वाटत नाही की ते रिटायर होत आहेत आणि तशीच नक्कीच परिस्थिती आहे. 58 म्हणजे मलाही असं वाटतं की काय फार काही म्हातारे झालेलो नसतो आपण. वेळ आहे आणि तो वेळ घालवण्यासाठी 4 मित्र जोडण्यासाठी काही चांगल्या गोष्टीची जर सुरुवात ह्या टप्प्यावर करता आली तर ती नक्कीच चांगली आहे आणि त्यांनी ती सुरू केल्याचं त्यांनी मला सांगितलेलं आहे. लोकसंपर्काचं काम आहे. मला वाटतं ते रिअल इस्टेटमध्ये काम करू इच्छितात. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना त्यासाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. खूप मस्त. म्हणजे साहेब अजून सेवा आणि अजून जबाबदारी उचलायला तयार आहे. खरं सर्व मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणी त्यांचे सर्व गुण चांगले आहेत. इमानदारीने एवढे वर्ष त्यांनी नोकरी केली, कुठला कलंक न लागता, हेच खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यांनी जी आत्तापर्यंत जी साथ दिली मला किंवा ऑफिसमध्ये सर्वांना मिळून काम करून घेऊन जे त्यांनी काम केलं ते खूप याचं आहे, अभिमानाचं आहे. तर त्याच्याबद्दल त्यांचे खूप अभिनंदन आणि अशी साथ पुढे द्यावी हीच इच्छा आहे. पण कधी कधी असं झालं का हो की कामाचा ताण त्यांनी चुकून ते घरापर्यंत आणला आणि आपला पोलिसी रुबाब तुमच्यावर राग काढला तो, असं काही झालंय का कधी? नाही झालेलं. नाही झालंय. आणि झालं असं तरी तुम्ही सांगणार नाही. आजचा दिवस त्यांचा आहे सांगायचं नाही. मी त्यांना कधी विचारलंच नाही अजून तुम्ही उशिरा का आले. हां नाही कारण हे एकमेकावर विश्वास आहे हे माहिती आहे. वा बरोबर. ऑफिसमध्ये काम असतं ते कशाला येणार. परंतु एक आहे, जेव्हा आपण घरामध्ये एंट्री करतो तेव्हा पहिलं पायदान असतं बघा, त्याच्यावर लिहिलेलं असतं वेलकम. मग साहेबांना पाहून असं वाटतंय की बाहेरचं कुठलाही टेन्शन असो त्यांनी दाराच्या बाहेरच सोडलेलं आहे आणि जेव्हा वेलकमवर पाय ठेवतात तेव्हा समोरच कुटुंब माझी वाट बघतंय. त्यामुळे कामाचा ताण दुसरीकडे आणि तुमचा वेळ दुसरीकडे, बरोबर की नाही? येस. परंतु यांचा अजून काही असा कुठला गुण आहे जो तुम्हाला खूप आवडतोय? त्यांना काय आवडतं सांगा बरं. असं त्यांना स्पष्टपणे खरं बोललेलं आवडतं. वा. खोटेपणा नाही आवडत. जे आहे ते तोंडावर समोरच समोर. बरोबर आहे. स्ट्रेट फॉरवर्ड आहे. हो. येस. खूप खूप धन्यवाद. एकदा माऊलींसाठी जोरदार टाळ्या असू द्या. आज आपण नुसता हा सेवापुरती सत्कार समारंभच घेत नाही आहोत, तर खरं मध्ये 19 जुलै या तारखेला आपण मोठा मान देऊ. एकदा जोरदार टाळ्या असू द्या. पहिले तर मी सगळ्यांना थँक्यू बोलेन. सगळे एवढ्या लांबून आले आहेत आणि ह्या प्रोग्रामसाठी अवेलेबल झाले तुम्ही लोक. ॲक्च्युली पप्पांबद्दल बोलायचं म्हणजे 2दा ऑलरेडी मी स्पीच दिलं आहे. मी असं तेव्हा प्रिपेअर होऊन नव्हती गेली कारण की स्वतःच्या वडिलांविषयी बोलायला कायच मी स्पीच लिहून जाणार किंवा रेडी करणार. तर पप्पांबद्दल असं बोलेन की पप्पा एकदम प्रामाणिक, म्हणजे त्यांच्या एवढ्या 39 वर्षांच्या सर्व्हिसमध्ये ते एवढे प्रामाणिकपणे वागले आहेत ना. त्यांनी कधी त्या म्हणजे पोलीस या टॅगचा कधी गैरफायदा नाही घेतला ना कधी आम्हाला घेऊन दिला. जे काय ते एकदम प्रामाणिकपणे काम करणार त्याचं. आणि मला फक्त पप्पांचंच नाही तर मम्मीला पण आज ॲप्रिशिएट करायचं आहे कारण की मम्मीनेच ऑलमोस्ट पूर्ण घर एवढे वर्ष हँडल केलं एकटीने. पप्पा इथे 3-3 वर्ष 4-4 वर्ष पुण्याला असायचे, वर्धाला असायचे. तर त्या सगळ्या वेळेमध्ये मम्मीनेच सपोर्ट केला आहे आम्हाला आणि पप्पांनासुद्धा.
आणि म्हणजे कधी मम्मीने कंप्लेंट नाही केली कोणत्या गोष्टीची. पप्पांना कधी कधी हे पण माहिती नसायचं की माझी एक्झाम आहे, किंवा मी म्हणजे कामाच्या ह्याच्यात ते एवढे बिझी होऊन जायचे की कधी एक्झाम पण लक्षात नाही राहायची, किंवा कोणत्या स्टँडर्डमध्ये कधी कधी ते पण विसरायचे. बट मम्मीने म्हणजे सगळं एकदम हँडल करून घेतलं आणि आम्ही पण समजून घेतलं, कारण की फील्डच अशी आहे तर आपण पण काय नाही करू शकत त्यामध्ये. तर थँक्यू त्यांना पण, आणि असंच आम्ही सांभाळून घेऊ लोकांना पण फ्युचरमध्ये पण. थँक्यू. नक्कीच. बघा, एक असं कधी कधी योगायोगाने परिवार भेटतं की टचवूड कोणाचीही दृष्ट लागू नये असा एक परिवार आहे. स्वभाव आहे जो आम्ही घाबरतो पप्पांच्या या स्वभावाला. थोडंसं काहीतरी असं वाटलंच तर बिंदास. हॅलो, सगळ्यात प्रथम सर्वांना इथे आल्याबद्दल धन्यवाद. आणि वडिलांबद्दल सांगायचं म्हणजे चांगला सगळेच गुण आहेत. आणि म्हणजे लहानपणी मला आठवत आहे की मी त्यांना एक पियानो मागितलेला साधा, तर त्यांनी मला एक प्रोफेशनल पियानो घेऊन दिला डायरेक्ट. अजून आठवत आहे अशी गोष्ट. म्हणजे शिकण्यासारखं भरपूर काय आहे त्यांच्याकडनं, आणि न आवडणार असं अजूनपर्यंत काय नाही आहे. जे आहे ते सगळं आमच्यासाठीच आहे, म्हणजे चांगल्यासाठीच आहे. त्यामुळे खूप धन्यवाद त्यांना, आणि आम्हाला असा सपोर्ट केला. खरं म्हणजे दादानं हा प्रश्न याच्यासाठी विचारला की तुम्हाला एक मन माहीत असेल बघा ना, की मुलगी वडिलांशी अगदी जवळ असते आणि मुलगा जो असतो आईच्या जवळीक असतो. त्यामुळे कधीही कुठली गोष्ट मागताना मुलगा जो असतो तो पप्पांना थोडा घाबरतो, आणि असे पप्पा असले की थोडा मला भीती वाटते, बापरे आता पप्पा काय बोलतील की काय, रागवतील की काय, की प्रेमाने समजूत घालतील. परंतु काय मागायचं असतं तर पहिला आपण कॉल देतो होम मिनिस्टरला, बरोबर की नाही, मग आपण पुढचा आपण अप्लाय करतो. त्यामुळे मम्मीशी आपण सांगतो की पप्पांना विचार, ही गोष्ट मी करू का, मला ही हवी आहे. त्यामुळे मी सांगितलं होतं की पप्पा जरी घराच्या बाहेर असले, आपली सेवा करत असले, तरीसुद्धा घराला घरकुल पूर्णपणे ती अन्नपूर्णा देते, आणि ती लक्ष्मी असते ती म्हणजे माऊली आहे. जे ते नसताना घरातसुद्धा किती काही ट्रेनिंगला गेले असणार, किंवा काही विद्यार्थी ही घराची मोठी जबाबदारी त्यांनी पेलवली. त्यामुळे नक्कीच दादा राग म्हणू नका, कारण की एक विशेष गोष्ट आहे की मुलं पप्पांना नेहमीच घाबरतात. लग्न झालं त्यानंतर सुद्धाच घाबरतात. हा धाक असावा पप्पांचा. चला, आजच्या कार्यक्रमावर टचवूड कोणाची दृष्ट लागू नये एवढी सुंदर फॅमिली आहे. प्लीज, थँक्यू. आता एक विनंती करतो, विशेष म्हणजे सगळ्यांनी सांगितलं त्यांच्याबद्दल खूप काही. तर इनिशियल स्टेजला ज्यावेळी मी सून म्हणून ते आलेली, थोडं मला घाबरायला होतं आहे. हो हां. तर आणि एकदम असं मन करून असं एकदम थँक्यू बोलायचं वाटतं, कारण की हा जो दिवस आहे रिटायरमेंट मला कधी बघता आलं, कारण की कधी आमच्याकडे आठवत नव्हतं की गव्हर्नमेंट सर्वंट आणि हे असं. तर मी त्यांचं खूप खूप धन्यवाद आहे, कारण की हा दिवस आठवला. आणि या क्षणी मला माझे पप्पा पण आठवत आहेत की जर ते असते तर त्यांना त्यांच्याबद्दल इतका अभिमान झाला असता, कारण की जसं मी सगळ्यांना सांगते माझे सासरे पोलीसमध्ये आहेत, तसं तेही सगळ्यांना सांगायचे. आणि तेच माझी मुलगी आता माहेरी माझ्या घरी कोणी काय असं बोललं किंवा काय असं तिला असं वाटलं की नाही, तर ती सरळ बोलते माझे आजोबा माझे बाबा पोलीस येतात, मी तुमचं नाव सांगेल. तर ते आधीपासूनच आलेलं आहे तिच्यामध्ये ते. आणि त्यांनी ते स्वतः माझ्या वडिलांना सांगायचे इनिशियल ज्यावेळी ते होते की मी कसंही म्हणजे जेवण जसं असेल तसं बनवलं. त्यांनी नेहमी असं बोलले नाही की हे असं आहे तसं आहे, त्यांनी जसं आहे त्यांनी तसं मला ॲक्सेप्ट केलेलं आहे. तर त्याबद्दल एकदम थँक्यू मला मनापासून. आणि त्यांचं असलेलं त्यांनी जे आम्हाला सांगितलं खूप गोष्टीमध्ये मी इम्पेशंट, म्हणजे स्टार्टिंगला खूप इम्पेशंट होती, म्हणजे क्विकली मी असं हे करायचं. पण त्यांनी मला काही गोष्टी मी त्यांना सजेशन घ्यायची, हे असं होत नाही आहे काय करू, किंवा हा असा व्यक्ती असा रिॲक्ट करतो तो काय करू. मग ते काही एक्झाम्पल्स द्यायचे. आमचे सहकारी असे असले की आम्ही असं करायचो, बघ तू हे ट्राय करून, किंवा कुठलं काम करायचं झालं. असं माझा एक माइंडसेट होता. गव्हर्नमेंट जॉबमधले लोक जरा आपल्याला हळूच हे करतात, आपल्याला खूप अवॉइड करतात. पण ते त्यांनी मला सांगितलं असंच त्यांना समजव, ते समजून घेतलं आणि ते एकदम व्यवस्थित प्रेमाने सांगणार. आणि जरी काही झालं ना तर काही झालं म्हणजे इश्यू वगैरे असा की ते दोन्ही बाजू बघणार, ते बघणार की हां ह्या बाजूनी पण आहे आणि या बाजूने. मग ते त्यांच्यासमोर आम्ही डिस्कशन पण करतो. मग ते तेव्हा हां ठीक आहे झालं कळलं
गो फॉरवर्ड, मूव्ह ऑन. ते कुठलीही गोष्ट पकडून ठेवली ना, त्यांची एक क्वालिटी आहे मूव्ह ऑन. आणि जे त्यांना वाटतं ना हे असं आहे असं, किंवा मी जरी आम्ही कोणी यांच्याने एक्सप्लेन केलं ना की हे ठीक आहे असं नाही असं, मग ते पण एक्सेप्ट करतात. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की मोठे असल्यामुळे ते असं बोलत नाही की माझंच ऐका, ठीक आहे तुम्ही पण बोलताय तुमचं पण ऐकतो. ते खूप गोष्टीमध्ये आमचे चॉईसेस घेतात. खूप म्हणजे बऱ्याच की कपडे चॉईस करताना सुद्धा आमच्याशी सगळ्यांशी विचारून घेणार. हां, ते एक त्यांचं आहे की म्हणजे कोणालाही नाराज करायचं नाही आणि एकत्र ठेवायचं. हेच एक आधारस्तंभ आहेत आमच्या फॅमिलीतली, ज्याने आम्हाला जोडून ठेवलेलं आहे. आणि असं वाटतं की वडील गेले ठीक आहे, पण मला असं नेहमी वाटायचं कोणाशी विचारायचं पण मला त्यावेळी कधी असं वाटलं की मी सरळ त्यांना विचारायची कुठलीही गोष्ट झाली तरी, म्हणजे रिलेटेड टू ऑफिस असू किंवा काही. आम्ही सगळं सहकुटुंब एकमेकांना शेअर करतो की काय काय झालं ते. हे एवढंच बोलून मी माझं हे संपवते. आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि असेच आमच्यासोबत राहा आणि असेच आम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवत जा. जर आमचं चुकलं तर आम्हाला माफ करायचं. खरं मध्ये आपल्या माहेरातून जेव्हा सासरी एखादी मुलगी येते तेव्हा मनात थोडी दडपण असतं, एक थोडं मनात भीती असते की आपलं हे सासर कसं असेल. परंतु एक व्यक्तिमत्व असं आहे जे आता मला असं वाटतं आहे की शब्दात भावना होत्या, प्रेम होतं, आदर होतं, सन्मान होतं. वडील जरी हयात नसले तरी आपले सासरेसुद्धा वडिलांपेक्षा मोठं आज ते प्रेम देत आहेत सुनबाईंना, ही मोठी गोष्ट आहे. आणि खरं मध्ये मला असं वाटतं आहे एखादा विठ्ठल कसा असावा तो विठू माऊली असाच असावा असं मला वाटतं. कारण सुनबाईने एक एक शब्दांमध्ये ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळे असं वाटतं की डोळ्यासमोर सासरे बुवाच नाही तर वडीलच उभे आहेत आणि अशी माया एखाद्या मुलीसारखी देत आहेत. आणि तंतोतंत कधी घरी असले तर या परिवाराला घेऊन फिरायला जाणार, प्रत्येक खरेदीमध्ये यांचंसुद्धा सहयोग असणार, सांगणार, गप्पा गोष्टी गाणी, एकमेकांचे विचार ऐकणं, डायरेक्ट नाही. जसं आपण म्हणतो ना कुठलीही गोष्ट सकारात्मक असावी, लगेच झालं गेलं विसरलं. एखादं कोणाला घरातल्या कुटुंबाला गाईड करणं हे सुद्धा यांच्याकडे छान तल्लक बुद्धी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या परिवारासाठी एकदा जोरदार खणखणी टाळ्या असल्या. आय लव्ह यू बाबा. आणि आजीला आईला आय लव्ह यू आई. क्या बात है, गॉड ब्लेस यू. मस्त मस्त, खूप छान. या प्रेमाची आशा द्या. खरं मध्ये कधी कधी शब्द मी बघत होतो की आपले रामदास दादा पठारे खरं मध्ये यांच्या डोळ्यामध्ये क्षणाक्षणाला डोळे भरून येत आहेत. खरं मध्ये परमेश्वरने 2 डोळे कशा दिले सांगा बरं? एक आनंद साठवून ठेवण्यासाठी आणि दुसऱ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू बाहेर निघावे यासाठी. त्यामुळे यांना विनंती करतो की आता त्यांनी 2 शब्द दादांसाठी शुभेच्छा स्वरूपात काही सांगावं. तर आशा आत्यांसाठी जरा जोरदार टाळ्या असू द्या. आजचा आमच्या भावाचा कार्यक्रम सत्कार सोहळा रिटायरमेंटचा गावाकडनं आले आयल्यानगरवरनं. कोणाला आमच्या भावाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं ना तर खूप काही आहे, रात्र पुरणार नाही इतकं त्यांचं हे. त्यांनी सर्व्हिस पण प्रामाणिकपणे केली, नोकरीमध्ये प्रामाणिकता ठेवली, सगळे नातेसंबंध सगळे नाजूक धागे सांभाळले, जोडले, हे महत्त्वाचं आहे. आणि कुणाविषयी त्यांचा द्वेष असं कुठंच कुणाविषयी काही त्यांचं मत नाही. आमच्या वहिनींनी खरं म्हणजे साथ दिली, सगळी धुरं आमच्या वहिनींनी सांभाळलेली, सगळं श्रेय आमच्या वहिनींना द्यायला पाहिजे. त्यांच्या गैरहाजरीमध्ये सगळं कुटुंब एकत्र ठेवणं, पोरांचं शिक्षण वगैरे, त्यांचे ट्युशन्स वगैरे, परत आलेले त्यांचे रिलेटिव्हला परत सन्मान सत्कार सगळं देणं आमच्या वहिनींना खरं श्रेय आहे. भाऊंनी सर्व्हिस केली गव्हर्नमेंटची आणि बहिणींनी सर्व्हिस केली आमची पटऱ्यांची. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. आमच्या बाबाला इथून पुढचं आयुष्य खूप समाधानाचं सुखी समृद्धीत जावं आणि आमच्या बहिणींनी यांनी ना आता सगळे देवदेव टूर करावेत, आता इथं पुढे रिलॅक्स राहावं, रिलॅक्स लाईफ जगावं, एवढीच अपेक्षा आमच्या बहिणी भाऊंकडनं. ओके, मला आमच्या आशा त्यांनी एवढी छान ही संकल्पना या भावना व्यक्त केल्या, प्रेम व्यक्त केलं. खरं मध्ये अभिमान आहे त्यांना. आपल्या भावाची सेवा तुम्ही करताय. महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा दलाची तुम्ही 39 वर्ष सेवा केली, कठोरपणे चांगलं नेतृत्व, कुठलाही डाग न लावता प्रामाणिक स्वच्छ माऊलींच्या आशीर्वादाने सेवा बजावलेली आहे. काय वाटतंय तिकडे बघा, आता वेळ देणार की नाही माऊलींना? देणार ना नक्कीच.
मित्रांना पण वेळ द्या, आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळ द्या, थोडं टाईम एक्सपेंड करा, गार्डनमध्ये फिरा. आता सुनबाईंना, मुलाला, नातीला, मुलीला त्यांचं आयुष्य मस्त हसत खेळत राहू द्या. तुम्ही मस्त मस्त टूर्स करा. आता छान छान पॅकेजेस पण येत आहेत, बरोबर की टूर्सचे. आता मस्त त्यांना फिरवा आणि हे टायटलच विसरून जा, सेवापूर्ती सत्कार. घरामध्ये एक दिवसाचा सोहळा आणि आयुष्यभराची ही मित्र आणि सगळी नाती जपलेली आहेत, आयुष्यभराची आहेत, हे एक दिवसासाठी नाही आलेले आहेत. त्यामुळे खरी सुरुवात तुमची आता होते. आता तुम्हाला इथे आराम आहे, आता मस्त फिरायचं, सगळ्यांबरोबर वेळ घालवायचा. सर्वांनी सांगितलेलंच आहे की ते कसे होते, काय होते, कशी नोकरी केली. मी आणि ते 1 नोव्हेंबर 1985 रोजी आम्ही भरती झालो. आमचं ट्रेनिंगसुद्धा एकत्र झालं आणि पहिली पोस्टिंगसुद्धा आमची एकत्रच होती. पण त्यांच्याबद्दल जो मला अनुभव आला की काम म्हणजे काम, सत्य म्हणजे सत्य, आणि हे चॉईस काही नाही. जे असेल ते, जे असेल त्या साधनामध्ये, जे असेल त्या गोष्टीमध्ये, असेल त्या ठिकाणी. म्हणजे असं नाही की आता साहेबांनी एखादे काम सांगितलं आणि संध्याकाळी तिकडे गाडी नाही किंवा मी परत कसं येऊ. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रामाणिकपणे आणि अतिशय कष्ट केलेले आहे आणि त्यांच्या कष्टामुळे त्यांचं कुटुंब, म्हणजे त्याच्या कुटुंबांना जेवढं ऐश्वर्य आत्ता मिळालेलं आहे ते त्यांच्या कष्टामध्ये आहे. आणि आपण काय म्हणतो की त्या प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. तर माझ्या ऑब्झर्वमध्ये, म्हणजे मी अतिशयोक्ती सांगत नाही, पण त्यांच्या वहिनींचा हात नाही तर पूर्णपणे त्या त्यांच्या ऐश्वर्यामध्ये सामील होत्या त्या. आणि हे माझे मिसेस आणि त्यांचे ते आम्ही एकाच ठिकाणी राहिलेलो आहे, अलिबागमध्ये एकाच ठिकाणी राहिलेलो आहे. माझी मिसेस आणि त्या एकत्रच राहिलेल्या आहेत. म्हणजे एका मागे एक घर होते, आमचे सरकारी क्वार्टर होते. मग त्यांचा स्वभाव माहिती मला, आणि त्यांचं नावच रामदास आहे. त्याचा राम त्यांच्या वडिलांच्याकडून मिळालं, काय असेल ते असेल, पण त्या रामाला खरोखरच सीता मिळाली होती आणि त्या सीतानी खरोखरच ते रामायण पूर्णत्वाला आणलं आहे ते आहे. आणि ह्या घराला जे ऐश्वर्य मिळालं त्यामध्ये त्यांचाही पूर्णपणे सहवास आहे. त्यांचा तर कष्ट आहेच आहे, पूर्णपणे सहवास आहे. हे ऐश्वर्य मिळालं म्हणतोय मी. सुख आणि संपत्ती ही सर्वांना मिळते. भौतिक सुख, पैशाने भौतिक सुख मिळतं, तर समाधान मिळत नाही. आणि ऐश्वर्य आणि श्रीमंती त्याच्यामध्ये फरक आहे. ऐश्वर्य म्हणजे समाधान असतं आणि ऐश्वर्य म्हणजे सर्वांसाठी केलेलं असतं. ह्या दोन्हीही राम सीता म्हणत असत. सुरुवातीला आपली मुलं कशी शिकवली, किती कष्ट केले त्यासाठी. त्याचे वडील प्रत्येकाकडे जायचे. तो मुलगा 10वीला होता, आमच्या घरी यायचे. नंतर ज्याच्या मुलाचे जास्त मार्क पडलेत किंवा असेच जाऊन चौकशी करणार, तुम्ही कुठं क्लास लावला, तुम्ही कुठं नोट्स घेतल्या, कुठं काय केले. त्या मुलासाठी खूप केलं. मुलगा उच्च शिक्षित झाला, नंतर मुलगीही उच्च शिक्षित झाली आहे. त्या दोन्ही मुलांनी चांगलं त्यांचंही उच्च शिक्षण घेऊन वडिलांना मुलांनी त्यांना साथ दिलेली आहे. आणि त्यांनी त्यांचीच मुलं मोठी केलेली आहेत असं नाही. म्हणजे मी सांगतो त्या तुम्ही लक्ष देऊ नये का, त्यांनी त्यांच्याच मुलांना सहकार्य केलं शिक्षणाबाबतीत किंवा मोठं केलं असं नाही. तर मला एक मुलगा आहे, 2 मुलं आहेत मला. तर एक मुलगा मी पुण्याला किंवा अलिबागला असताना जिहादी वगैरे काय ते परदेशात जाण्यासाठी वगैरे देण्यासाठी तो यायचा इथं. ते मला वाटतं ह्याला राहिलं होते त्यावेळेस तुम्ही कुर्ल्याला. तर कुर्ल्याला सरकारी कॉलेजमध्ये होते. तर ते काय आम्हाला म्हणायचे की तुम्ही फक्त त्याला बसवून द्या तिकडून, मी सगळं करतो. मग ते स्वतः आणायला जायचे, त्याला परीक्षेला सोडायचे आणि परत घरी बसवून द्यायचे. मग त्याचे मला खूप खूप मला आता शब्द त्यांचे नाहीत म्हणजे स्तुती करायला, पण खरंच खूप देव माणूस म्हणतात, ते देव माणूस आहे. आणि आता तो माझा मुलगा USA नोकरी करतो, त्यामध्ये यांचं बरंच सहकार्य आहे. तेव्हा मी 2 माणसं. कधी कधी असं वाटतं की शब्द अपुरे पडतात, परंतु भावना थांबत नाहीत. जेव्हा हृदयातून काही शब्द निघतात तेव्हा ओढ कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे पहिल्यांदा आभार मानतो. थँक्यू. आपण बहुमूल्य वेळ आपण खर्च करून इथे आलेला आहात. आणि माझी एक रिटायर झाल्यानंतर एक अशी इच्छा होती की आपण सोसायटीला आपल्या ओळखीच्या नातेवाईकांना एक चांगली पार्टी देऊ, आणि त्याच्यामुळं मी हा कार्यक्रम आयोजित केला. आता मला काही 2 शब्द बोलण्यापूर्वी आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून हजर राहिलेले आमचे जोडीदार श्री राजळे साहेब, ते ACP आहेत आमच्याकडे वायरलेस आता सध्या, आणि राणे साहेब ते PS आहेत.
तर त्यांचा पहिल्यांदा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. नक्कीच आलेल्या आपल्या पाहुण्यांचा आपण यथोचित सन्मान करतो, त्यांचं स्वागत करतो. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हे पुष्पगुच्छ नाही तर एक प्रेमाचं प्रतीक आहे. तुमची येणारी स्वप्न, तुमचं आरोग्य सुगंधित करत राहू या श्री रामदासजी देवराम पठारे साहेब यांच्याकडून तुम्हाला परिवाराकडून शुभेच्छा. उत्तम आरोग्य आणि सगळी मनोकामना पूर्ण हो या बुकेंमधून, या शुभेच्छांमधून व्यक्त होत्या भावना. कार्यक्रमासाठी उपस्थित भगिनी आणि बंधूंना मी एक विनंती करेल की जे मागे उभे आहेत त्यांनी इकडे पुढे येऊन ॲडजस्ट झालं बसलं तरी चालेल. आजचा हा कार्यक्रम ठेवण्याचा मेनली उद्देश म्हणजे की जे आमचे नातेवाईक आहेत ते आवर्जून हजर राहिलेले आहेत आणि सोसायटी मेंबरही हजर आहेत. तसेच आमचे सहकारी अधिकारी आणि सहकारी मित्रवर्ग वगैरे हजर आहेत. तर आजच्या कार्यक्रमामध्ये विशेष म्हणजे मला सांगायचं आहे की आता याच्या अगोदर जे काही आपण वेळ देऊ शकत नव्हतो, म्हणजे मी काही वेळ नातेवाईकांना म्हणा त्यांचे बरेचसे काही कार्यक्रम होते तिथे जाऊ शकत नव्हतो नोकरीच्या याच्यामुळे, लिमिटेशन्समुळे. तर आता एक असा आपण काहीतरी कार्यक्रम आयोजित करावा की जेणेकरून बरेचसे नातेवाईकांची इथे भेट होईल आणि सगळ्यांना एक माझ्यातर्फे एक चांगली पार्टी देता येईल, हा एक उद्देश होता. त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाला हजर राहून आमचे जे जोडीदार आहेत भोसले साहेब, त्यांनी हजर राहून चांगलं सहकार्य केलं. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचा मेन जो आपला भाषणाचा भाग आहे, आता भाषणाचा भाग म्हणण्यापेक्षा बराचसा भाग म्हणजे की माझ्या सेवा कालावधीमध्ये मला लाभलेले माझे मित्र श्री हिरवे गुरुजी, आता त्यांनी जे 2 शब्द सांगितले की आम्ही बरोबर भरती झालो आहे. 1/11/85 रोजी आम्ही भरती झालो पुण्याला. आम्ही ज्यावेळेस ट्रेनिंग केलं आम्ही बरोबर सोबतमध्ये नोकरी केली बऱ्याचशा ठिकाणी आणि अत्यंत एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि म्हणजे बरोबर नोकरी आमची रायगडला झाली 4-5 वर्ष. त्याच्यानंतर आदळे साहेबांची माझी नोकरी बरोबर 4-5 वर्ष पुण्याला झाली आणि यांच्या नोकरी करताना काही अडचणी आल्या, काही आल्या, तर बरेचसे असे मित्र लाभल्यामुळं कधी मला असं नोकरीमध्ये काय अडचण वाटली नाही. तसंच राणे साहेबांनी पण माझ्या नोकरीमध्ये चांगलं सहकार्य केलं. स्टाफही भेटला, इथं सगळं चांगला स्टाफ भेटला, त्याबद्दल मी सगळ्यांचे स्टाफचे आभारी आहे. आणि सगळे आपले नातेवाईक आवर्जून हजर राहिले, लांबून लांबून आले, वेळात वेळ काढून आले, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. आणि यापुढे पण असंच प्रेम राहू द्या अशी मी सगळ्यांना विनंती करेल. आणि जास्त काही न बोलता आणि अजून बोलायचं राहिलं म्हणजे विशेष म्हणजे माझ्या मुलीचे मित्रमैत्रिणी हजर राहिलेले आहेत वेळात वेळ काढून, की त्यांनी वेळात वेळ काढलेला आहे आणि कार्यक्रमासाठी हजर राहिले त्याबद्दल त्यांचेही आभार आहे. आणि एकंदरीत सगळ्यांचे आभार मानून मी आता जास्त शब्द बोलत नाही आणि 2 शब्द माझे पूर्ण करतो. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद दादा. एक म्हण आहे, असं वाक्य आहे की सुकलेली फुलं कळत न कळत सुगंध देऊन जातात आणि दूर गेलेली माणसं आठवणी देऊन जातात. आयुष्यामध्ये कळत न कळत असंच होत असतं. काही माणसं क्षणभर, काही माणसं तासभर, तर काही माणसं तुमच्यासारखे असं जे आयुष्यभर लक्षात राहतात. लक्षात ठेवा. विशेष म्हणजे आपण आज खऱ्या अर्थाने अशा परिवाराशी भेटलो ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना ओढ होती, आपल्याला धावपळ करावीशी वाटली की आपण धावत जाऊया, आपण काही करूया, ओला करूया, रिक्षा करूया, पण त्या फॅमिलीला भेटायला जाऊया. खऱ्यामध्ये हे खरं धन आहे. माणुसकी जपणं, नातं जोडणं, नातं निभावणं, नातेवाईक जोडणं, मित्रांशी संबंध ठेवणं, मित्रांना जवळ करणं, मित्रांशी फिरणं, घरात बोलणं आणि खऱ्यामध्ये हा मनाचा श्रीमंती राजा माणूस, याच्यासाठी आपण गर्दी केली. त्याबद्दल दादांनी सगळ्या फॅमिलीने तुमचे लाख लाख आभार व्यक्त केलेले आहेत.
खरं मध्ये असंच प्रेम राहू द्या आणि युगेन युगे खरं मध्ये असाच तुम्ही इतिहास घडवत राहा, असंच माणुसकीचं दर्शन देत राहा, प्रेमाचं दर्शन देत राहा, मैत्रीचं दर्शन देत राहा. त्याचप्रमाणे आमची ताई जे मित्रमैत्रिणी आलेले आहेत त्यांनी सुद्धा आपल्या काकांसाठी आपल्या परिवारासाठी वेळ दिलेला आहे. त्याचप्रमाणे दादा सुनबाई यांच्या घरातून काही पाहुणे आले असतील, सगळ्यांची जी पाहुणे आले असतील त्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. तुम्ही आलात नाही तर असं कधी कधी वाटतंय की ही प्रेमाची शक्ती तुम्हाला खिचून घेऊन आलेली आहे, एक मॅग्नेट सारखी. 3, 2, 1. सेवापूर्ती सत्कार सोहळा महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा अधिकारी सन्मान्य आमचे रामदास दादा देवराम पठारे साहेब, तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. प्लीज कार्यक्रम कंटिन्यू करूया. हरभरी इव्हेंट्स अँड म्युझिक अकॅडमी केक कटिंग झालेला आहे. सगळ्यांच्या साक्षीने सगळ्यांनी आपण एकत्र हा सोहळा साजरा केलेला आहे. साहेब मी चुकीचं नाही तर मला वाटतं जुलै नाही दसरा दिवाळी तुम्ही आणून ठेवलीत. खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन, कौतुक खरंच मानलं पाहिजे. आणि एक विनंती आहे, टिश्यू पेपर मागून जग से हट कर गुरु चरणों में. मित्रांनो, पोलीस इन्स्पेक्टर रामदास पठारे सरांची सेवानिवृत्तीचा समारंभ तुम्हाला कसा वाटला अवश्य कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद. तुझको बुलाए रे मुसाफिर